तर नमस्कार, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. तर मित्रांनो, आज आपण आरोग्य विभागाअंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच जाहिरातीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती समजून सांगण्यात येणार आहे. त्याचमुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर चला बघूया ही जाहिरात काय असणार आहे. तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिका आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग आरोग्य विभाग जिल्हा यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आज समजून सांगणार आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, ही जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती घेऊया. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये टोटल वेगवेगळे 19 संवर्ग असणार आहेत. या 19 संवर्गांमध्ये तुम्हाला नोकरीची संधी असणार आहेत. त्या 19 मधले काही ठराविक पदांबद्दल आज सविस्तर माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. तर यामध्ये पहिलं जे पद असणार आहे ते बघा, कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य. ह्यासाठी जे एकूण जे पदे असणार आहे ते पदांचे विश्लेषण इथे प्रोव्हाईड केलेले आहे. एकूण पदे 1, 2, 3, 4 यामध्ये टोटल 4 पदे असणार आहेत. त्यासाठी क्वालिफिकेशन बघा, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ जर तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर यासाठी पगार जो असणार आहे तुम्हाला ₹35,000 पर मंथ इतकी तुमची सॅलरी असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या कॅटेगरीसाठी वॅकन्सी असणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती त्यांनी या PDF मध्ये प्रोव्हाईड केलेली आहे. मित्रांनो, ही जी PDF असणार आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केलेली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा, त्यानंतरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर दुसरं जे पद असणार आहे ते इथे बघा, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. यासाठी सुद्धा जागा असणार आहेत. एकूण जागा असणार आहेत 7. त्याचबरोबर क्वालिफिकेशन बघा, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MBA किंवा MHA इन हेल्थ तुमचा झाला असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. पगार असणार आहे ₹35,000 पर मंथ. त्याचबरोबर इथे तुम्हाला वॅकन्सी कॅटेगरीनुसार प्रोव्हाईड केलेले आहेत. त्यानंतर नंतरचे जे पद असणार आहे ते इथे बघा, सोशल वर्कर म्हणजेच सामाजिक कार्यकर्ता. यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. एक पद यासाठी असणार आहे. त्यासाठी क्वालिफिकेशन बघा इथे काय लागणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क अँड मास्टर्स ऑफ फिलॉसॉफी इन सायकॅट्रिक सोशल वर्क ऑब्टेन आफ्टर द कंप्लीशन ऑफ फुल टाइम कोर्स ऑफ 2 years which included supervised clinical training from any university recognized by the University Grant Commission Act 1956. हे जर तुमचं क्वालिफिकेशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ₹28,000 पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये तुम्हाला राहणार आहे. त्यानंतर इथे बरेचसे पदे असणार आहेत जसं की ऑडिओलॉजिस्ट, फिजिओलॉजिस्ट. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे TB पर्यवेक्षक. हे सुद्धा पद यामध्ये असणार आहे. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे लेखापाल. लेखापालसाठी तुम्हाला एकूण ज्या जागा असणार आहे त्या 1 जागा असणार आहे. त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन बघा, BCom विथ MSCIT अँड टॅली ERP सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज अवश्य करू शकता. ₹18,000 पर मंथ इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे. त्यानंतर आरोग्य सेविका यासाठी सुद्धा पदे असणार आहेत. यासाठी टोटल जे पदे असणार आहेत 4 पदे असणार आहेत. त्यासाठी क्वालिफिकेशन बघा, ANM 18 महिन्यांचा कोर्स उत्तीर्ण व नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभवसुद्धा यामध्ये लागणार आहे. ₹18,000 पर मंथ इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे गट प्रवर्तक महिला. जी काही मित्रांनो अशा योजना असणार आहे त्यासाठी ही भरती असणार आहे. यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आता बघूया. किमान पदवीधर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ही जी योजना असणार आहे महिलांसाठी योजना असणार आहे. वय बघा यामध्ये कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 38 वर्ष ही एज लिमिट यामध्ये राहणार आहे. पगार असणार आहे 9,225 हा पगार यामध्ये असणार आहे पर मंथ. त्यानंतर अर्ज कुठे करायचा आणि अर्जाची तारीख काय असणार ते आता बघून घेऊया. मित्रांनो, अर्जालाही सुरुवात होणार आहे 24 ऑक्टोबर 2025 पासून अर्जाला सुरुवात होणार आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 4/11/2025 म्हणजे 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने, हे मित्रांनो महत्त्वाची बाब आहे, ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. तुमचा अर्ज जो असणार आहे हा फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने किंवा तुम्ही पोस्टाने यासाठी अर्ज सेंड करू शकता. तर याबद्दल सविस्तर माहिती बघूया. मित्रांनो, तुम्हाला 24 तारखेपासून अर्ज सुरुवात होणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. याच शेवटच्या तारखेपर्यंत याच PDF मध्ये खाली एक अर्जाचा नमुना सुद्धा त्यांनी प्रोव्हाईड केला आहे. तो नमुना तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो.
त्याच नमुन्याचे तुम्हाला अर्जाची प्रिंट घेऊन तुमचे सर्व जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशनचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतील, त्याचबरोबर एज्युकेशनचे सर्टिफिकेट असतील, सर्व सर्टिफिकेट अटॅच करून तो अर्जाचा नमुना तुम्हाला इथे सांगितलेल्या ॲड्रेसवरती सबमिट करायचा आहे. हा त्यांनी अर्जाचा ॲड्रेस दिला आहे. या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने किंवा तुम्ही पोस्टाने सुद्धा अर्ज सबमिट करू शकता. पण अर्ज मात्र मित्रांनो 4 नोव्हेंबर 2025च्या आत तिथे पोस्टाने पोहोचणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर अर्जासोबत तुम्हाला फी किती लागणार आहे, ₹150 इतकी फी अर्जाची यामध्ये असणार आहे. सर्व प्रवर्गासाठी ही ₹150 फी यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादाबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोव्हाईड केली आहे. तर तुम्ही सविस्तर या पी-डी-एफमध्ये वाचू शकता. त्यानंतर आता अर्जाचा नमुना काय असणार आहे तो तुम्हाला दाखवतो. इथे बघा मित्रांनो, हा विहित अर्जाचा नमुना असणार आहे. याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे. अर्जाचा नमुना सविस्तर वाचा, सविस्तर पद्धतीने त्याला भरा. त्यानंतर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्जाचा नमुना सेंड करायचा आहे किंवा तुम्ही पोस्टाने सुद्धा अर्जाचा नमुना हा सेंड करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.